राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने 21 ते 25 जुलै दरम्यान निवड चाचणी व जिल्हास्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत 70हून अधिक संघांनी सहभाग नोंदवला तर 900 पुरुष महिला खेळाडूंचा यामध्ये समावेश होता। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त लिमयवाडी येथील शंकर भवन येथे या स्पर्धेचे अंतिम सामने पार पडले। या अंतिम सामन्याप्रसंगी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार देवेंद्र कोठे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते तथा सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, इच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, राष्ट्रवादी सोलापूर ग्रामीणचे अध्यक्ष उमेश पाटील, सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर श्रीकांत नाययन्नम, मोनिका देवेंद्र कोठे, शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जुवेर बागवान, शिवसेना जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, माजी महिला बालकल्याण समिती सभापती अश्विनी चव्हाण, शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर पद्माकर काळे, माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे, माजी नगरसेवक तौफिक शेख, गुरुशांत धुस्तरगावकर, गामा पैलवान, सोलापूर महानगरपालिकेचे नगर अभियंता सारिका अकुलवार, हाजी मलंग शेख, आनंद मुस्तारे, नगरसेविका संगीता जाधव, इरफान शेख, किरण माशळकर, सुहास कदम, वैभव गंगणे, अमीर शेख यांच्या उपस्थितीत अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या खेळाडूंची ओळख होऊन नाणेफेक करून सामन्यास सुरुवात करण्यात आली। पुरुष गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब हा विजेता ठरला तर उपविजेता श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लबने पटकावला। महिला गटात श्रीराम स्पोर्ट्स क्लब किशोरगड, मुलांच्या स्पर्धेत विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब विजेता तर उपविजेता श्रीराम तरुण मंडळ यांनी पटकावला। किशोरी मुलींच्या गटात रुक्माई स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकावत उपविजेतेपद युनिक पब्लिक वूलने पटकावले। सदर स्पर्धेतील विजेता उपविजेता संघांना अजितदादा चषक, आमदार कोठे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, लक्ष्मण मामा जाधव आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले। धनगर समाजासाठी सांस्कृतिक भवन, क्षत्रिय समाजासाठी सांस्कृतिक भवन
आताच्या दोन समाजाचे आरोग्याचे दोन्ही समाजाचा सांस्कृतिक प्रवास अशा विविध सोलापूर मी सगळ्यात शेवटला इतर निवेदन केलं दादा सोलापूर शहरातील इतर सर्व समाजाला आपण न्याय दिलेला आहे। मी ज्या भागातून नेतृत्व करतो मी सगळ्या भागातून नेतृत्व करतो आम्हाला भागातून माझं कामकाज सुरू असतं। माझ्या या भागामध्ये माझा कैवारी समाज असतो आणि महाराष्ट्राच्या सगळ्या पारंपरिक खेळाला नेहमी सर्व कुटुंबियांनी पाठबळ दिलेलं आहे आणि आपल्या नेत्याचा वाढदिवस आपल्याला नेत्याला अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सगळ्या सगळ्यांचा दिव्या माननीय मुख्यमंत्र्यांनी केला परंतु राजकारणात टायमिंग सांगायचं असतं आणि हे टायमिंग सांगायची दिव्या खूप चांगली आहे। तुम्ही राजकारणावरती बघितलं सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।